देशामध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मात्र अमेरिकेनं भारताकडे दुर्लक्ष केलं का? कारण भारतात वेळेत लस निर्मिती व्हावी यासाठी आवश्यक कच्चा माल मिळावा यासाठी विनंती करण्यात आलेली होती आणि त्याआधी सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून कच्च्या मालाचा पुरवठा व्हावा यासाठी मागणी केलेली होती. पण त्यावेळी त्यांच्या या मागणीकडे बायडन सरकारनं दुर्लक्ष केल्यानंतर अमेरिकेतील भारतीय नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आणि त्यानंतर अमेरिकेमधील भारतीय समुदायानं बायडन सरकारवर टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्या. या चर्चेनंतर हा तिढा सोडवण्यामध्ये भारताला यश मिळालं. पण याआधी भारतानंही हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या माध्यमातून अमेरिकेला लसींचा पुरवठा केलेला होता. त्यांना लागणारा अत्यावश्यक ज्या गोष्टी होत्या त्या पुरवलेल्या होत्या. त्याचा अमेरिकेला विसर पडला का? अमेरिका फर्स्टच्या नादामध्ये बायडन भारताला विसरले का? बायडन यांना भारत अमेरिका मैत्रीचा विसर पडला का? अमेरिकेचं भारताबाबत धोरण बदललंय का? की मोदी आणि ट्रम्प मैत्रीचा हा परिणाम आहे? याच महत्त्वाच्या विषयाबाबत चर्चा करूयात. बायडन नडले की मोदी चुकले या विषयावर आजच्या लोकशाही विशेषमध्ये. आणि आज याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, भाजप उपाध्यक्ष महाराष्ट्राचे माधव भांडारी आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आपल्या या चर्चेमध्ये सामील होतील. सुरुवात आपण माधवजी आपल्यापासून करूयात. माधवजी, एका बाजूला भारताला ज्या ज्या कच्च्या मालाचा पुरवठा अत्यावश्यक वाटतोय तो माल येण्यासाठी मात्र फार काळ वाट पाहावी लागलेली होती. नेमकी कुठे अडचण होती आणि अडचण सोडवताना मात्र सरकारला कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला? माधवजी. असं आहे की ज्या काही बातम्या आपण वर्तमानपत्रांमधून आणि माध्यमांमधून वाचल्या ऐकल्या त्यातून असं दिसलं की आपल्याला लसीसाठी मुख्यतः सेरम इन्स्टिट्यूटला लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल मिळवण्यामध्ये अडचणी आल्या आणि बाकी कुठल्या पदार्थांसाठी वस्तूंसाठी अडचणी आल्या होत्या अशा काही बातम्या आपल्याला वाचायला मिळालेल्या नाही. परंतु लसीकरणाची एक महत्वाकांक्षी मोहीम भारत राबवत असताना, जगातली सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम भारत राबवत असताना त्या उत्पादनात अशा तऱ्हेची अडचण येणं हे निश्चितच आपल्याला परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्याच्याबद्दलची चर्चा स्वाभाविकपणे झाली. अदर पूनावालांनी स्वतः अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ट्विट करून विनंती केली. भारताने सुद्धा राजनैतिक पातळीवरून जे काही प्रयत्न सुरू करायला पाहिजे ते केले. आणि आपल्याला हे दिसतंय की गेल्या 2-4 दिवसांमधल्या प्रयत्नांमधून हा प्रश्न आता समाधानकारकरित्या सुटलाय आणि लसीसाठी लागणारा कच्चा माल त्याचबरोबर अन्य अनेक वस्तू या भारताला देण्याचं अमेरिकेने मान्य केले, त्यातल्या अडचणी दूर केलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही कारणाने सुरू झालेला हा प्रश्न हा आज तरी समाधानकारकरित्या भारताच्या अपेक्षेनुसार सुटलेला आहे ही त्यातली वस्तू. नक्कीच. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत आहेत. अतुलजी, आपण ऐकलं असेल की माधव भांडारीजी म्हणतात की एका बाजूला हा प्रश्न सोडवण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना यश आलेलं आहे, मात्र लागणारा वेळ हा अतिशय महत्त्वाचा होता. कारण एका बाजूला जर भारत सातत्यानं अमेरिकेशी असलेली मैत्री, त्यांच्या बाबतीत असलेलं धोरण आणि त्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न करताना दिसतं, मात्र यावेळेला ज्यावेळेला लसींचा पुरवठा आपल्याला कमी प्रमाणामध्ये होतोय, लस निर्मितीला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं असताना मात्र अमेरिकेनं फक्त आपल्या देशवासियांचा आणि अमेरिकेचाच फक्त विचार केला का? अतुलजी. असं विशाल की फॉरेन रिलेशन मध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हित ही अतिशय महत्वाची बाब मानली जाते. आणि अमेरिकेच्या इंटरनॅशनल पॉलिटिक्स डायनामिक्स मध्ये या गोष्टी अतिशय महत्वाच्या राहिलेल्या. आपण पाहिलं मागच्या 70 वर्षामध्ये त्यांना जेव्हा पाकिस्तानचा बफर स्टेट म्हणून वापर करतात तेव्हा पाकिस्तानचा केला आणि आज त्यांना भारताची गरज आहे चायनाविरुद्ध, त्यामुळे भारताच्या जवळीकीचे संबंध जे आहेत ते निर्माण झालेले आपण पाहिले. इनफॅक्ट पाकिस्तानशी आपला 1971चा जो वॉर झाला होता तेव्हा सेव्हन्थ एंटरप्राइजेस जे आहे ते भारताविरुद्ध अमेरिकेनेच पाठवलेलं होतं. त्यामुळे हा नॅशनल इंटरेस्टचा प्रश्न आहे. मागच्या वेळेस हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता तो आपण सहजासहजी दिला नव्हता. तो आपल्याला अमेरिकेने धमकी दिलेली होती
साक्षात ट्रम्पनी दिलेली होती धमकी आणि त्याच्यानंतर आपण त्यांना ते हायड्रॉक्सिक्लोरोक्विन पाठवलं होतं. पण वसुधैव कुटुंबकम ही भारताची भूमिका राहिलेली आहे. पण आजच्या काळामध्ये अबकी बार ट्रम्प सरकार असं दुसऱ्याच्या डोमेस्टिक पॉलिसीमध्ये जाऊन बोलण्यापेक्षा अबकी बार मेरे जनता पे नहीं करने दूंगा कोरोना को वार ही पॉलिसी असायला पाहिजे होती. आणि आपण पहिले आपल्या जनतेला सेक्युअर करायला पाहिजे होतं. जसं अमेरिकेने पहिले त्यांच्या जनतेला सेक्युअर केलं आणि नंतर ते तयार झाले म्हणजे आपण कोणाच्या नडानडीमध्ये किती लोकांचे जीव नडलेत हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ज्या लसी आपण पहिले बाहेर पाठवलेल्या होत्या त्या पाठवायला पाहिजे. तो एक महत्वाची गोष्ट आहे. आपण एक शक्ती आहोत, आपण त्याचा वापर केलाच पाहिजे. पण पहिले आपल्या जनतेला सेक्युअर करून नंतर जर आपण दुसरीकडे दिले असतं तर कदाचित आज अमेरिकेची भूमिका घेतली ती आपली भूमिका राहिली असती. आपल्यावर जी इमर्जन्सी आली ती इमर्जन्सी आली नसती. त्यामुळे आता कोणता विषय केंद्र सरकारसाठी सन्माननीय पंतप्रधान मोदींसाठी महत्वाचा होता हे त्यांनी सांगायचं आहे. पण अजित डोवालांच्या इंटरव्हेन्शनच्या पहिले आधार पुनावालांना स्वतः मागणी करावी लागली. हे काही तितकंसं देश म्हणून एक महत्वाचा ध्रुव म्हणून ज्याला पोल म्हणतात, युनिपोलर आपण मल्टीपोलर सिस्टम म्हणतो, त्या मल्टीपोलर सिस्टम मधला एक महत्वाचा पोल म्हणून भारतासाठी ही गोष्ट जरा अडचणीची ठरली. याच्यात काही शंका नाही. म्हणजे काही मी काय ते राजकारण करत नाही, मी वस्तुस्थिती म्हणते. नक्कीच आपण आज वस्तुस्थिती संदर्भातच चर्चा करतोय. शैलेंद्र देवळाणकर आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आपल्यासोबत. शैलेंद्रजी, एका बाजूला ही जी मैत्री, या मैत्रीच्या आणाभाका या सर्वांनीच पाहिलेल्या आहे. मात्र ज्यावेळेला कोरोनासारखा संकट काळ येतो त्यावेळेला जसं प्रत्येकाला आपला देश महत्त्वाचा आहे त्याच प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंध जपणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र अमेरिकेकडून ज्या प्रकारची आपण अपेक्षा ठेवलेली होती, कच्चा माल लवकरात लवकर मिळाला तर लसीकरणाचा आणि त्याची निर्मितीला होणारा जो तुटवडा होता, त्याला लागलेला जो थोडा ब्रेक होता, तो कुठेतरी आपल्याला ढिला करता आला असता आणि लवकरात लवकर लसीकरण जे आहे ते सुरू करता आलं असतं. मात्र अमेरिकेचं नेमकं धोरण जे आहे ते भारताबाबतीतलं काय आहे ते बदलत तर चाललेलं नाही आहे ना, अशी शंका ज्यावेळेला उपस्थित होते त्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेमकं चाललंय काय? शैलेंद्रजी. नक्कीच मला असं वाटतं की आता अतुलजींनी जो मुद्दा रेज केला की नॅशनल इंटरेस्ट हे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आणि प्रत्येक देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये त्याला सातत्याने प्राधान्य दिलं जातं. म्हणजे कोणी मित्र नसतात, शत्रू नसतात आणि इंटरेस्ट जशा पद्धतीने बदलतात त्यानुसार मित्र आणि शत्रू हे देखील आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बदलत जातात. तथापि बायडनच्या बाबतीमध्ये काही बाबी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांचं 2-3 महिन्यांचा त्यांचा जो कालावधी आहे ते सत्तेत आल्यानंतरचा, तर त्यांच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय असे झालेले आहेत की जे थोडेसे त्यांच्या धोरणाच्या बाबतीमध्ये परस्पर विरोधाभास त्याच्यामधनं अभिव्यक्त करणारे आहेत. हे मी यासाठी म्हणतो आहे की केवळ त्यांनी भारताच्या संदर्भात रॉ मटेरियल पाठवण्याचा त्याच्यावरती निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला नव्हता, तर अमेरिकेने त्यांचे जे शेजारी देश आहेत, अगदी त्यांच्या बॉर्डरला लागणारे जे कॅरिबियन देश आहेत, त्यांना देखील कुठल्याही प्रकारची लस दिलेली नव्हती. म्हणजे अनेक मोठ्या देशांमध्ये आता आपण ही लस देण्याच्या संदर्भामध्ये अनेक जणांनी तशा प्रकारचा उदारता दाखवलेली आहे. तसा कुठलाही प्रकार हा अमेरिकेकडनं अजिबात झालेला नव्हता. ऑन द कॉन्ट्ररी, अमेरिकेने अनेक मोठमोठ्या बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपन्यांबरोबर करार करून आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजाच्या तिप्पट लसी ह्या बुक करून ठेवलेल्या होत्या. एवढंच नाहीये तर त्यांनी हा रॉ मटेरियल जे आहे या रॉ मटेरियलची किंमत ही कमी होती, ती किंमत देखील मल्टिप्लाय केलेली आहे. या सगळ्या गोष्टी यासाठी विरोधाभासाच्या आहेत की त्याच्या काही दिवस पूर्वीच बायडन यांनी आम्हाला जागतिक राजकारणामध्ये जी ट्रम्पच्या काळामध्ये आमची आयसोलेशनची पॉलिसी होती ती बदलायची आहे. आम्हाला आता जागतिक राजकारणामध्ये प्रभावी भूमिका पार पाडायची आहे आणि अशा वेळेला एकीकडे प्रभावी भूमिका पार पाडण्याच्या गोष्टी करतायत आणि दुसरीकडे अशा स्वरूपाचं धोरण जे आहे हे धोरण यासाठी सध्या संकुचित मानलं गेलेलं आहे की रशिया असेल, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, ऑस्ट्रेलिया आहे, चायना सुद्धा आहे, हे अनेक देश जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती लसींची निर्यात करतायत. आता एकूण जी लसींची निर्यात झाली त्याच्यामध्ये चायना 48% चायनाची निर्यात आहे, त्याच्या खालोखाल रशिया आहे. आता हे देश असताना अमेरिका कुठेतरी ह्या सगळ्या याच्यामधनं मागे पडत होता. दुसरं असं झालं की नुकतंच काही दिवसांपूर्वी क्वाड नावाचा जो एक ज्याला आपण सिक्युरिटी डायलॉगच्या संदर्भामधला जो ग्रुप आहे, या क्वाडची बैठक झाली ज्याच्यामध्ये खुद्द बायडन हे स्वतः सहभागी झाले होते राष्ट्रप्रमुख म्हणून. त्यावेळेला स्वतः त्यांनी पुढाकार घेऊन एक निर्णय घेतलेला होता आणि तो असा होता की पुढच्या 2022 पर्यंत भारताला 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज लसी तयार करण्याचं कंत्राट
हे भारताला दिलं गेलं आणि ते संपूर्ण 137 देशांना भारत ते वाटेल आणि त्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल आणि पैसा हा भारताला क्वाडचे देश पुरवतील हे मान्य केलेलं असताना देखील बायडन यांचं हे जे धोरण होतं आणि ते पण अमेरिका फर्स्ट, तर याच्यामध्ये कमालीचा विरोधाभास हा दिसून येतो आणि तो भारताच्या बाबतीतच नाहीये, तो इतर देशांच्या बाबतीमध्ये देखील आहे. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की अनेक आफ्रिकन देश ज्यांना अमेरिकेच्या लसीची गरज आहे, खरं तर अमेरिकन कंपन्या ज्या युरोपमध्ये आहेत त्या एक्सपोर्ट करतायत, पण अमेरिकेमधनं हे एक्सपोर्ट होत नाहीये. त्यामुळे कुठेतरी हा एक भाग होता आणि बायडन यांचा हा निर्णय त्यांनी लगेच बदलला आहे, एका रात्रीतनं बदल झाला असं नाहीये. तर याच्यामागे अनेक कारणं आहेत. क्वाडच्या नेत्यांची मोठी टीका झाली, त्याचप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय समुदाय ज्या पद्धतीने भारत क्रायसिसमध्ये आहे, अशा प्रसंगी चायना देखील पुढे येतो, पाकिस्तान देखील म्हणतो आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे, गल्फ कंट्रीज तुमच्या पाठीशी उभ्या राहतात, ऑस्ट्रेलिया उभा राहतो, इस्रायल उभा राहतो, इंग्लंड उभा राहतो. अशा प्रसंगी कुठेतरी अमेरिका आहे, हा कुठेतरी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिका आयसोलेट झाल्याचा प्रकार होता. दुसरं क्वाड नेत्यांची टीका चालली होती. तिसरा आपला जो डायस्पोरा आहे तिथं तो देखील क्रिटिकल बनलेला होता. त्यामुळे एक पद्धतीचं प्रेशर पण बायडन गव्हर्नमेंटवरती होतं आणि त्यांच्या रिक्वायरमेंट पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आता रॉ मटेरियल द्यायला सांगितलंय, पण रॉ मटेरियलच्या किमती मात्र त्यांनी कमी केलेला नाहीये. कदाचित आपल्याला आपला सेकंड जो स्ट्रगल आहे तो किमती कमी करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ती मागणी करावी लागेल. नक्की शैलेंद्रजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. संजय आवटेजी आहेत, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत. संजयजी, मगासपासून जी आपण चर्चा करतोय या चर्चेमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करावासा वाटतो की ज्या प्रकारे अमेरिकेनं यावेळेला थोडीफार ताणाताण केल्याचं पाहायला मिळालं. निर्यात बंदी संदर्भातही जे आहे ते त्यांचं धोरण जे आहे ते देखील सगळ्यांनी पाहिलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यावेळेला दबाव वाढायला लागला त्यानंतरच मात्र आपली मूठ त्यांना का ढिली करावीशी वाटते, त्यानंतरच मदतीचा हात का पुढे करावासा वाटतो. म्हणजे ज्यावेळेला की पाकिस्तानही मदतीसाठी तयार असल्याचं दिसतंय, चीननंही पुढाकार घेतलाय, अमेरिकेसारखा जो जवळचा मित्र म्हणून आपण ज्याला पाहत होतो त्याच्याकडून देखील ढिलाई झाली का, मैत्रीचा विसर कुठेतरी पडला का? संजयजी. नाही, विशाल, एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने याच्याबद्दल फार सविस्तरपणे मांडणी केलेली आहे आणि त्यामध्ये क्वाडचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय समुदायानं केलेली अमेरिकेवरची टीका आणि अमेरिकेची या संदर्भातली धरसोडीची भूमिका जी आहे याच्यावर सुद्धा वॉल स्ट्रीट जर्नलनं त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. या सगळ्यावर शैलेंद्र आता बोलले आणि हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेतच. सगळ्यात त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा भाग जो असा आहे की मुळामध्ये अमेरिकेच्या अनुषंगानं भारताचं जे धोरण आहे त्याचा विचार आपल्याला नीटपणे करावा लागणार आहे. आपण जर बघितलं तर कोरोनाच्या कालावधीमध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत. डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये आले आणि त्यानंतर नमस्ते ट्रम्प असा एक कार्यक्रम अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात झाला की जेव्हा कोरोनाचा संसर्ग झालेला होता जगाला, आणि तेव्हाचा कार्यक्रम आणि त्यानंतर आता जो बायडन यांनी भारताला मदत करण्यासाठी घेतलेला पुढाकार, या दोन्हीच्या मध्ये आपल्याला बघावं लागणार आहे की नमस्ते ट्रम्प ते जो बायडन यांचा पुढाकार या दरम्यानच्या कालावधीमध्ये भारत नक्की काय करत होता. मुळामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाबद्दल बोलताना, अमेरिकेबद्दल बोलताना, अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या परिभाषेविषयी बोलत असताना भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणाची शैली काय आहे आणि परिभाषा काय याचा विचार केला पाहिजे. तुम्ही जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या अगदी निवडणुकीमध्ये प्रचार करायला जाता आणि या प्रकारची भूमिका घेता आणि त्याच्यानंतर जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं अनेक चुका करता, ज्या वॉल स्ट्रीट जर्नलचा मगाशी मी उल्लेख केला त्याच वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये दुसरा पण लेख आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी मोदींचा उल्लेख फ्लॉन्डरिंग असा शब्द वापरून केलेला आहे की मोदींनी ही लाट भारतावर लादलेली आहे अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे मुळामध्ये असं आहे की तुम्ही संकटामध्ये आहात आणि त्यामुळे जगाकडे तुम्ही मागणी केलीच पाहिजे, जगाने तुम्हाला मदत केली पाहिजे आणि जग मदत करतं पण आहे. उशिरा करताय, लवकर करताय हा मुद्दा वेगळा आहे, पण त्या संकटाच्या खाईमध्ये लोटलं भारताला कोणी याचा विचार केल्याशिवाय आपल्याला आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये पुढे जाता येणार नाही. महत्त्वाची गोष्ट बघा, मद्रास उच्च न्यायालयानं आज इलेक्शन कमिशनला, निवडणूक आयोगाला थेटपणे सुनावलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा निवडणुका सुरू होत्या, रॅली सुरू होत्या, तेव्हा कोरोनाचा संसर्ग होता आणि तुम्ही कुठल्या ग्रहावर होता नक्की, तुम्हाला माहिती नव्हतं का हा संसर्ग आहे. तेव्हा निवडणूक रॅलीज असतील, कुंभमेळा असेल, या सगळ्या स्वरूपाच्या गोष्टी असतील. मुळामध्ये सप्टेंबर 2020 मध्ये जागतिक स्तरावरून हे भाकीत केलं गेलं होतं की दुसरी लाट येणार आहे. दुसऱ्या लाटेचा सगळ्यात मोठा फटका भारताला बसणार आहे. भारताची लोकसंख्या प्रचंड आहे, भारतामध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसणार आहे. पहिल्या लाटेच्या वेळी तुम्ही सज्ज नव्हता हे सिद्धच झालं, कारण पहिल्या लाटेच्या वेळी जेव्हा सगळा गोंधळ सुरू होता तेव्हा तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना बोलावत होता, पण ते समजा ठीक आहे की तेव्हा ती पहिली लाट होती, पण दुसऱ्या लाटेच्या वेळी सुद्धा तुम्ही अजिबात सजग नव्हता, अजिबात सावध नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं की अमेरिकेच्या अनुषंगाने चर्चा केलीच पाहिजे, पण मुळामध्ये अमेरिकेच्या अनुषंगाने चर्चा करताना आपलं जे अपयश आहे त्याबद्दल आपल्याला ठळकपणे बोलावं लागणार आहे. कारण राष्ट्रीय संदर्भामध्ये, अंतर्गत संदर्भामध्ये ही लाट थोपवण्यामध्ये आपल्याला आलेलं अपयश हा पहिला मुद्दा, आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर या अनुषंगानं भारताच्या बाजूनं आंतरराष्ट्रीय समुदायाला एकवटण्यासाठी डिप्लोमसी लागते, त्या डिप्लोमसी
डिप्लोमसीमध्ये आलेलं अपयश, त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे भारताचं आंतरराष्ट्रीय संदर्भातलं आणि अंतर्गत संदर्भातलं मोठं अपयश या बरं अंगाने सुद्धा बरं संजयजी, पाहिल्याशिवाय आपल्याला ही चर्चा अपयश करता येणार या नाही. शब्दाच्या अनुषंगानं माधव भांडारीजींना मला प्रश्न विचारायचा आहे. माधवजी, संजय आवटेजींनी जे मुद्दे उपस्थित केले, जे रेफरन्सेस दिले वॉल स्ट्रीट जर्नल संदर्भातले, यामध्ये अपयश याकडे आपण कशा प्रकारे पाहता? मोदी सरकार अपयश म्हणून या गोष्टीकडे पाहणार आहे का, की फक्त आपण अमेरिकेला दोष देऊन चालणार आहे? भारतात असलेली परिस्थिती याकडे आपण कसं पाहता? खरं तर मुळात तुम्ही याला अपयश मानता का? अपयश मानत असाल तर अपयशामागची कारणं देखील आज त्याचीही कारण मीमांसा होणं या चर्चेत मला महत्त्वाचं वाटतं. माधवजी. एक अत्यंत जाणकार पत्रकार संजयजी आवटे यांच्याकडून वेगळं काही भाष्य मला अपेक्षित नव्हतं. उलट हा शब्द इतक्या उशिरा का आला हा माझ्या मनातला प्रश्न होता. त्यामुळे मला त्याबद्दल काय आश्चर्य वाटत. वॉल स्ट्रीट जर्नलचा संदर्भ ठीक आहे, वॉल स्ट्रीट जर्नल अनेक जण वाचतात. भारतामधली लाट जगामध्ये कुठेच नाही आणि फक्त भारतात लाट आहे अशातली परिस्थिती नाही. त्यामुळे मोदींनी भारतावर लाट लादली असं वॉल स्ट्रीट जर्नलला वाटत असेल तर वाटू दे. मग अमेरिकेवर कोणी लादली किंवा युरोपच्या अनेक देशांवरती जी आली ती कोणी लादली? त्यामुळे एक विशिष्ट भूमिका स्वीकारून फक्त त्याच पद्धतीचं मांडणी करत राहायची, बोलत राहायचं असं ठरवलेला जो वर्ग जगात आणि त्या जगातल्या वर्गाच्या पावलावर पाऊल टाकून चालणारा आपल्या देशातला वर्ग आहे, त्याच्या वक्तव्यांकडे आपण म्हणजे आम्ही मर्यादित याने बघतो. आपल्याला अडचण आली, आपण ती अडचण सोडवतो आणि अडचण आपल्याला झाली अशाचा भाग नाही. म्हणजे आपण सुरुवातीला देवळकरांनी सुद्धा उल्लेख केला की ट्रम्पच्या कारकिर्दीमध्ये हायड्रोक्लोरोक्विन भारताने देताना थोडा वेळ लावला होता. त्यावेळेला ट्रम्पने दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अशा तऱ्हेचे प्रसंग, अशा तऱ्हेच्या घटना त्या घडत असतात, चालू राहतात. आणि उलट अमेरिकेने अशा तऱ्हेची भूमिका घेतल्यानंतर क्वाड पासून जगातल्या अनेक देशांनी भारताच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका घेतली. भारताच्या बाजूने अमेरिकेवर दबाव तयार केला. क्वाडचा संदर्भ आला आणि क्वाडच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ज्या करारामध्ये स्वतः प्रेसिडेंट बायडेन सामील होते, त्या करारामध्ये जे ठरलंय त्याला सुद्धा खास त्याला सुद्धा हरताळ फासणारा निर्णय आपलं प्रशासन घेतंय हे बहुधा बायडेनना कळलेलं नसावं. त्यामुळे याचा एक तात्पर्य असंही असू शकतं की बायडेन यांचं अजून प्रशासनावर पूर्णपणे नियंत्रण बसलेलं नसावं. ही सुद्धा यातली एक शक्यता आहे, कारण त्यांना राष्ट्राध्यक्ष होऊन 2-3 महिने झाले आणि हा सगळा काळ अजून त्यांचं पूर्ण पकड बसले की नाही आपल्याला कळायला मार्ग नाही. त्यामुळे यश अपयश हे शब्द आता इतक्या तातडीने वापरण्याची गरज आहे अशातला काही भाग नाही. आपण आपला पेच प्रसंग सोडवण्यामध्ये यशस्वी झालो हे तर वस्तुस्थिती दिसतंय आपल्याला. हो, पण माधवजी, त्याच्यामधून आपण मार्ग काढलेला आहे, योग्य पद्धतीने मार्ग काढला. ह्याच्यातलं लक्षात घेण्याचा मुद्दा खरा हा आहे आणि त्याच्यावर वॉल स्ट्रीट जर्नल काही बोलणार नाही आणि वॉल स्ट्रीट जर्नल बोलणार नसल्यामुळे ते वाचणारे आपल्याकडचे कोणी बोलणार नाही. तो मुद्दा असा आहे की हा पेच प्रसंग सोडवण्याचं काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारताचे आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या दोघांनी मिळून केलाय. आता ह्याच्या मागे काय काय मुद्दे आहेत हेही माहिती नाही आपल्याला. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी मिळून सोडवावा लागला किंवा या दोघांनी मिळून सोडवला, याचा अर्थ काय काढायचा हाही खरा एक प्रश्न विचारता येईल. पण मी काय आता त्या प्रश्नात जात. बरं पण माधवजी, संजय आवटेजींनी जे मुद्दे उपस्थित केले, अतुलजींनी देखील एक खंत उपस्थित केलेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की स्वतः जे आहे अदार पूनावाला यांनाच मागणी करायला लागणं, याविषयी देखील त्यांनी आपली खंत बोलून दाखवलेली, व्यक्त करून झालेली आहे. मला सांगा, जर देशामध्ये इतकी मोठी लाट येते, देशात आलेल्या पेच प्रसंगाला आपण सगळ्यांनी मिळूनच खरं तर जे आहे ते 2 हात करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण देशात भूतोन भविष्यती अशा प्रकारची आलेली लाट थोपवण्यासाठी
तातडीनं पावलं उचलणं, आपण म्हणतोय की 3 दिवसांनंतर का होईना त्याच्यावरती कुठेतरी जो आहे तो आपल्याला मार्ग काढता आला, मात्र आणखी ते तातडीनं झालं असतं तर लसींसंदर्भात जे आहे ती कुठेही कमतरता भासली नसती. त्यामध्ये मैत्री जो हा आपला संबंध आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत अमेरिका असलेले संबंध आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहे, त्या दृष्टीनं तातडीनं ती पावलं उचलली गेली असती तर मात्र आज मृत्यू रोखता आले असते. त्याचबरोबर यंत्रणा आपल्याला सरळ ठेवता आली असती, कुठल्याही प्रकारचे ब्रेक त्यामध्ये लागले नसते. माधवजी, मला असं वाटतं की आपण बऱ्याच गोष्टींचा गरज नसताना गोंधळ करतो. कसा? असं झालेलं नाही की या 3 दिवसांमध्ये लसींचं उत्पादन थांबलेलं आहे. असं झालेलं नाही की या 3 दिवसांमध्ये भारतामधलं लसीकरण थांबलेलं आहे. असं झालेलं नाहीये. देशामध्ये आजही अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढचे 4 दिवस पुरेल एवढी लस महाराष्ट्रामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी लसीकरणासाठी लागणारी लस उपलब्ध आहे. लसीकरणाचं उत्पादन चालू आहे. फक्त आपल्याला जे मोठ्या मात्रेने उत्पादन करायचं, मोठं मोहीम आपल्याला जी 1 मे पासून चालू करायची, त्यावेळेला जी आपल्याला लस लागेल त्या लसीच्या उत्पादनामध्ये अडचणी आल्या असत्या आणि म्हणून आत्ताचा पेच प्रसंग आपण तातडीने सोडवला. 3 दिवसात तो आपण सोडवला. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये लसीच्या उत्पादनामध्ये आपल्याला जाणवणारी कुठली अडचण आलेली नाही हे आपण नजरेआड करता कामा नये. आणि दुसरा भाग जो आहे की अशा तऱ्हेचे पेच प्रसंग आल्यानंतर पुनावालांनी एक उत्पादक म्हणून त्यांचं स्वतःचं उत्पादन आहे म्हणून आता याच्यामध्ये खरं तर औषधी कंपन्यांचं राजकारण हा एक मोठा विषय आहे. आणि गेले वर्ष दीड वर्ष जगातल्या औषधी कंपन्यांमधलं जे राजकारण चाललंय त्याची चर्चा भारतात कुणीच करत नाही. पण औषधी कंपन्यांचं राजकारण प्रचंड चालू आणि त्यांच्यामधला संघर्ष, त्याच्यामधले मुद्दे हे वेगळे विषय आहेत. परंतु अदर पुनावालांनी केलं याचा अर्थ सरकारने केलं नाही असं नाहीये. सरकारने पुढाकार घेऊन केल्याशिवाय हा पेच प्रसंग सुटलेला नाही. म्हणजे जर आपण असं सुटण्याचा प्रयत्न करत असू कोणीतरी की अदर पुनावालांनी पुढाकार घेतला म्हणून प्रश्न सुटला नाही तर प्रश्न सुटलाच नसता, तर अशी वस्तुस्थिती नाही. सरकारने आपल्या स्तरावर तातडीने प्रयत्न केले. सरकारने आपले सर्व साधन सामुग्री वापरली, सर्व प्रयोग जे करायला पाहिजे ते केले आणि मग जागतिक व्यासपीठावरचा जो दबाव तयार झाला तो काय आपोआप तयार झाला का? जागतिक मंचावरून जे क्वाडचे देश उभे राहिले आपल्या बाजूने ते काय आपोआप उभे राहिले का? भारतात अमेरिकेमधल्या भारतीयांचे दबावगडचे बोलायला लागले, त्या भारत सरकारच्या वतीनेच बोलायला लागले, भारताच्या वतीने बोलायला लागले. त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये सरकारने आपली भूमिका जी बजावायला पाहिजे ती बजावलेली आहे आणि ती योग्य पद्धतीने बजावली आहे एवढं निश्चित झालेलं आहे. बरं, आपण म्हणता योग्य पद्धतीने ती बजावण्यात आलेली आहे भूमिका. तर दुसरीकडे भारत अमेरिका आरोग्य क्षेत्रामधील जो भागीदारीचा करार आहे त्याला 7 वर्ष पूर्ण झालेले, ते असताना देखील अशा प्रकारे दबावगट का तयार करावे लागतात? अतुलजी, लसींचं उत्पादन जरी एका बाजूला होत असलं तरी देखील त्याची तूट भासेल इथपर्यंत आपण थांबणं हे या काळामध्ये परवडणार आहे का? याविषयी अतुल लोंढेजींकडे मी जाणार आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच परततोय. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यावेळेला आपण चर्चा करतोय बायडन नडले की मोदी चुकले या महत्त्वाच्या विषयावरती. आणि बोलण्यासाठी आपण आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेजी, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आणि भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भांडारी देखील आपल्यासोबत आहे. अतुलजी, मी आपल्याकडे येणार आहे, मात्र तत्पूर्वी माधवजी, ही सगळी वेळ येण्यापर्यंत आपण का वाट पाहतोय? म्हणजे आपण म्हणालात मगाशी ब्रेकवर जाण्याआधी की या पुढच्या काळात 1 तारखेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासंदर्भामध्ये आपण ही तयारी सुरू केलेली आहे, मात्र तत्पूर्वी लसीकरणामध्ये अनेक वेळेला आपल्याला जो आहे तो ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ऑक्सिजनचा देखील आपल्याला अपुरा पुरवठा होताना दिसतोय. आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं प्राधान्य आहे या क्षणाला. माधवजी, आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवणं, ऑक्सिजनचा पुरवठा, पुरवलेल्या ऑक्सिजनचा योग्य पद्धतीने वापर, दिलेल्या लसींचा योग्य पद्धतीने वापर, औषधांचं योग्य पद्धतीने वितरण, हे सगळे वेगवेगळे विषय आहेत. आणि त्या सगळ्या विषयांचा आत्ताच्या विषयाशी आपण जर जोड घातली तर ती चर्चा कुठे जाईल, म्हणून मी त्यातल्या कुठल्याच मुद्द्यावर बोलणार नाही. मला फक्त एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की मगाशी जेव्हा लसीकरणाच्या बाबतीतला आणि अमेरिकेने रोखलेल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा विषय होता तेव्हा मी एवढंच स्पष्ट केलं, त्या 2-3 दिवसांमध्ये कच्च्या मालाचा प्रश्न उपस्थित झाला. त्या काळामध्ये आपलं लस उत्पादन थांबलेलं नव्हतं, आपलं लसीकरणाची मोहीम थांबलेली नव्हती, आपल्याकडे लस उत्पादन चालू होतं, आपल्याकडे लस होती. 1 मे पासून आपण जी मोहीम हातामध्ये घेणार आहोत त्याच्यामध्ये मात्र आपल्याला कितीतरी जास्त प्रमाणावर लस लागणार आहे
आणि त्या मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या लसीच्या उत्पादनात अडचण येता कामा नये हा. म्हणून आपण अमेरिकेशी या संबंधामधलं सगळं चर्चा करून त्यांच्यावरती आवश्यक पद्धतीने दबाव आणायची वेळ ती दबाव आणून हा पुरवठा सुरू करून घेतला ही वस्तू. अतुलजी, मी आपल्याकडे येतो यावेळेला. ब्रेकवर जाण्याआधीची देखील आपण चर्चा ऐकलेली होती आणि असं वाटतंय की येत्या 1 तारखेपासून जे लसीकरण आपल्याला सुरुवात करायचं आहे त्यासाठी लागणारा हा कच्चा माल आहे. मात्र कच्चा मालाचा मुद्दा हा या आधीच अदर पूनावाला यांनी फार पूर्वीच उपस्थित केलेला होता. अतुलजी, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की भारताने 1.4% लसीकरण केलेलं आहे आणि एवढं कमी लसीकरण झालेलं असताना आपण 7.5 कोटीच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त लसी निर्मित केलेल्या आहे, लोकांना दिलेल्या आहे. हा पहिला मुद्दा. अमेरिका काल तयार झाली. अमेरिकेचं 28% म्हणजे 33-34 कोटी पॉप्युलेशन पैकी 28 कोटी त्यांचं लसीकरण झालेलं आहे आणि उरलेल्या लसी ज्या आहेत त्याचं प्रोक्युरमेंट त्यांनी फायनलाइज केलेलं आहे. तिसरी गोष्ट, अदर पुनावाल्यांना आता कच्चा माल मिळेल, चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी अभिनंदन करतो केंद्र सरकारचं, त्याच्यात त्या मागे राहण्याचं कारण नाही. पण अदर पुनावाला सांगतात की महाराष्ट्राला 30 मे पर्यंत रोज 50-500 लसी ते देणार. आपली गरज किती आहे? आपल्याला 4 लाख लसीकरण आपण आतापर्यंत पोहोचलो होतो आणि 6 लाखापर्यंत आपल्याला न्यायचं आहे. ते 10 लाखापर्यंत पण जाईल. अनेक सेक्टर्स आपल्याला ओपन करावं लागतील. आली वेळ तर घरी पण द्यावं लागतील ज्येष्ठ नागरिकांना. तर याच्यासाठी आपण तयार आहोत का? 1 करोड लस आपल्याला लागणार आहे. आपण 50 लाखाच्या खालीचं प्रोडक्शन हे मी तुम्हाला 1 जून पासून सांगतोय. सगळे आकडे जे आहे ते तयार आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मी जो नॅशनल इंटरेस्टचा प्रश्न उपस्थित केला तो असाच आहे की आता तुम्ही दबाव आणला म्हणा किंवा नळले जिंकले, त्याच्यामध्ये किती भारतीय लोकांचे जीव गेले हा प्रश्न जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. आता ऑक्सिजन प्रोडक्शन मध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन जगामध्ये करणारा हा भारत आहे आणि असे तज्ज्ञ लोक सांगतात की ज्या पद्धतीने आपण LPG पोहोचवतो त्या LPGचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आपल्याकडे कम्युनिकेशनचं ते सगळं आहे. मग त्याला आपण जर मार्गी लावलं असतं आणि MSP जशी आपण देतो याला शेतीमध्ये शेती पिकांना, तशीच MSP जर आपण LPGच्या त्या ह्याच्यात दिलेली असती तर हा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर जर तो आपल्याला वापरता आला असता, तो वापरला गेला नाही. आपल्याला नकळतपणे ह्यांनी पकडलेला आहे कोरोनाने. म्हणजे आपण खूप बिनधास्त राहिलो कारण की 7 मार्चला देशाचे आरोग्य मंत्री म्हणतात की आपण कोरोना इज फॉर वन. अमित शहा म्हणतात की जिथे निवडणुका आहे तिथे कोरोना नाही आहे, तिथे विस्फोट झालेला आहे आता आणि त्या बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. आणि इलेक्शन कमिशनला आज जे मद्रास हायकोर्टाने छापलेलं आहे ते या संदर्भात छापलेलं आहे की 240 जागा असलेल्या तामिळनाडूमध्ये तुम्ही 2 फेजमध्ये करता आणि फक्त 50 जागा जास्त असलेल्या तुम्ही 8 फेज घेता. तर 8 फेजवर अनेकांना माहिती आहे 8 फेज कसे आहे. तर पंतप्रधानांना प्रचार करण्याची तेवढी संधी मिळाली 8 फेजमध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे हा प्रकार झालेला आहे. आणि कुंभमेळा आपण थांबवायला लक्षात घ्यायला आपल्याला फार उशीर झाला. त्या साधू संतांना आपण पहिलेच विनंती केली असती तर आपल्याला हा पहिले थांबवता आला असता. तर हा जो स्फोट झालेला आहे आणि याची किंमत जी जनता मोजत आहे याच्यामध्ये कुठेतरी आपण प्लॅनिंग करण्यामध्ये कमी पडलेलो आहोत. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जेव्हा नॅशनल इंटरेस्ट मग कोणी आपल्यावर दबाव आणला, आपण कोणावर दबाव आणला, हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एका खंडामध्ये जर प्रॉब्लेम सुरू असेल, युद्ध असेल किंवा एखादा विषय असेल तर आपण ह्या गोष्टी करू शकतो. पण जेव्हा पॅन्डेमिक आहे, आपण पॅन्डेमिक म्हणतो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळेच जगाला यांनी घेरलेलं आहे, त्यावेळेस प्रत्येक राष्ट्रानं आपलं आपलं पहिले करून घेतलं. त्याच्यामध्ये चायनाही पुढे होता, त्याच्यामध्ये अमेरिकाही पुढे होता, त्याच्यामध्ये इंग्लंडनी पण आपलं लसीकरण करून घेतलेलं आहे. त्यांनी कशा पद्धतीने केलं, व्हेंचर कॅपिटलिस्ट केंटला त्यांनी आणलं एका महिलेला आणि तिने जेवढ्या लसी म्हणजे 7 करोडची पॉप्युलेशन त्यांनी 30 करोड लसी प्रोक्युअर करून लोकांना दिल्या. तर याच्यामध्ये लसी जातात. महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे जिथे 3.2% ज्याच्यामध्ये वेस्ट झालेले आहे. त्या होतात वेस्ट, त्याला काही इलाज नसतो. पण बाकीच्या ठिकाणी UP मध्ये 9% वरती झाले, अनेक राज्य 12% वरती आहे. तर त्यामुळे हे जे मॅनेजमेंटचं जे फेल्युअर आहे हे फेल्युअर आपण किती लपवलं तरी ते लपणार नाही. आणि आता आपण किती नॅरेटिव्ह PR एजन्सीच्या माध्यमातून सेट केले तरी प्रत्येक सामान्य माणसाला अडचणीमध्ये टाकणारी ही गोष्ट घटना घडलेली आहे. आणि ही नाही होऊन काय, आता सामान्य माणसाला कळायला लागलं की ह्या सगळ्या अनप्लॅन्ड गोष्टीमुळे, बेजबाबदारपणामुळे आपल्याला सामना करावा लागतो आहे. ही गोष्ट वास्तविकता आहे. त्यामुळे आता तरी ही महत्वाची गोष्ट अशी आहे की इथून पुढचं जे प्लॅनिंग आहे ते खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आज तुम्ही सांगितलं की नाशिकमध्ये डॉक्टरांनी सांगितलं, फलक लावला की आमच्या इथे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अभावी जर काही झालं पेशंटला तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. ही जबाबदारी डॉक्टर म्हणून टाकून आपण कसं मोकळू शकतो? ही जबाबदारी कोणाची आहे? सेंट्रलाइज तुम्ही केलं सगळं. सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोर जी आहे जी
मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या याच्या अंडरमध्ये येते, तीच सगळं प्रोक्यूर करते, तीच सगळं डिस्ट्रीब्यूट करते. मग त्याच्या अनुषंगाने लोकांना जर शॉर्टेज झालेलं आहे आणि डॉक्टरांना लोक मारत आहेत. आपल्या चॅनलवर मी ते पण पाहिलं की पुण्यामध्ये डॉक्टरांना काही पेशंटच्या नातेवाईकांनी मारलेलं पण आहे. हे मिसमॅनेजमेंटचं उदाहरण हे तर काय आहे. इथूनही जर आपल्याला प्लॅनिंग करायचं नसेल आणि 1.4% आज आपलं लसीकरण झालं असेल आणि 135 करोडची जनता आहे, 80 करोड लोकांना जरी 100 करोड लोकांना जरी आपण लस देतो म्हटलं तर आपली लोकसंख्या जी आहे ती 101 करोड आहे साहेब. 45च्या आतमधली 67% पॉप्युलेशन आहे. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मला इथे भंडारी साहेब बसले त्यांना विनंती करायची आहे, कारण त्यांचं सरकार केंद्रामध्ये आहे. जर रॉ मटेरियलच्या किमती जास्त असल्यामुळे कोवॅक्सिन सामान्य माणसाला 1200 रुपयामध्ये आणि राज्य सरकारांना 600 रुपयामध्ये आणि कोविशिल्ड राज्य सरकारना 400 रुपयामध्ये आणि सामान्य व्यक्तीला 600 रुपयामध्ये देणार असतील तर मग जर आपली दबाव आणण्याची क्षमता आहे आणि क्वाडच्या माध्यमातून आपण दबाव आणू शकतो तर मग अमेरिकेवर आपण पहिला हा दबाव आणला पाहिजे की तुम्ही रॉ मटेरियलच्या किमती खाली करा. कारण की ज्या 6 कंपन्या आहेत त्यातल्या सिनोवॅक आपण घेऊ शकत नाही, कारण आपले बॉर्डर टेन्शन्स आहे, चायनाला आपण मदत करू शकत नाही किंवा चायनाचा किती आपल्याला मदतीला भाग वेगळा आहे. दुसऱ्या मॉडर्नाची आहे, जॉन्सन अँड जॉन्सन आहे, या ज्या आहे याच्यात -70 डिग्री क्रायोजेनिक्स आपल्याकडे मॅनेजमेंट नाही आहे अजून. नक्कीच अतुलजी, त्याच्यामुळे आपल्याकडे -70 डिग्रीमध्ये जाणाऱ्या लस आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे 3 लसी आणि याचं मॅनेजमेंट आणि याचं प्रोडक्शन आणि आपल्या पॉप्युलेशनला वॅक्सिनेट करण्याची गोष्ट या अतिशय महत्वाच्या आहे. मला आता त्याच्यात जायचं नाही किती वेळा ब्रेक झाला. आमच्या नागपूरमध्ये जेव्हा लस महोत्सव होता त्या महोत्सवामध्ये 2 दिवस आमच्या इथे ब्रेक झालेला होता, लसीच नव्हत्या. मुंबईमध्ये स्वतः आपण पाहिलं 59 केंद्र जे आहे लसीचे ते लसी अभावी बंद आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही खरं आम्ही खोटं आणि लादून सांगायचं, रेटून सांगायचं याच्यापेक्षा नक्कीच अतुलजी, म्हणजे सर्वसामान्यांना कुठेही जे आरोग्य व्यवस्था दिल्या जात असताना त्या कमी पडू नये एवढीच अपेक्षा आहे. त्यामुळे आज आपण राजकीय चर्चा न करता हे प्रश्न कशा प्रकारे सोडवले गेले पाहिजेत, कारण एका बाजूला बायडन नडले की मोदी चुकले याची कारण मीमांसा होतच राहील. मात्र चर्चेच्या आपण त्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहे की किती दिवस अजून भारताला कच्च्या मालासाठी अमेरिका असेल किंवा चीन असेल यांच्यावरती डिपेंडन्सी ठेवावी लागणार आहे, कधीपर्यंत आपल्याला इतर देशांकडून मदत घ्यावी लागणार आहे, या संदर्भातलं सखोल विश्लेषण संजयजी आवटे आणि शैलेंद्र देवळाणकरजी यांच्याकडून आपण घेणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आणि भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. सर्व मान्यवरांना फक्त एक विनंती आहे, शेवटचे 3 मिनिटांचा कालावधी उरलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय सांगोपांग चर्चा होणं याच्यासाठी मी विनंती करतोय. सुरुवात आपण संजयजी आवटे आपल्यापासून करूयात. संजयजी, मगाशी आपण दिलेली जी काही उदाहरणं होती आणि त्याचबरोबर भारतात निर्माण झालेली परिस्थिती याचा देखील विचार होणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊयात की आपली डिपेंडन्सी जी आहे किंवा एका बाजूला भारत अमेरिका आरोग्य क्षेत्रातील भागीदारीचं नेमकं काय झालं याचा देखील विचार आता सरकारनं थेटपणे करणं आणि अमेरिकेला विचारणं ही देखील आपली जबाबदारी आहे का संजयजी? विशाल, एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये राजकारण करणं हा काही मुद्दाच नाहीये. माधव भंडारी माझे फार जवळचे जुने मित्र आहेत. मुळामध्ये याच्यामध्ये नरेंद्र मोदी कुठे चुकले किंवा याची चर्चा करण्यापेक्षा सुद्धा आपलं जे अपयश आहे त्याच्यामध्ये मी हे म्हणतोय असं नाही. वॉल स्ट्रीट जर्नल म्हणतंय, गार्डियन म्हणतं आहे, लंडन टाइम्स म्हणतं आहे, सगळीच दैनिकं म्हणतात परदेशातली. तो मीडिया म्हणतो आहे, इलेक्शन कमिशनच्या संदर्भामध्ये मद्रास कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या सुरू आहेत त्या सगळ्याचा विचार करता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये आपल्या चुका काय झाल्या आणि आता आपल्याला काय करता येणं शक्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की याचं राजकारण हे विरोधक करत नाहीयेत किंवा अन्य माध्यमं करत नाहीयेत, याचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणूनच हे घडलं. मी सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीचा उल्लेख केला. मी अमेरिकेमध्ये तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी गेलात, तो हस्तक्षेप जो केला तिथपासून ते त्याच्यानंतरच्या 5 राज्यातल्या निवडणुका, त्या सगळ्या रॅलीज, म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नलनं जो फोटो प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी मास्क घातलेला नाहीये आणि त्याच्या अनुषंगाने पण मुद्दे आहेत. मुद्दा असा की कुंभमेळ्याबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री असं म्हणाले की श्रद्धा ही भीतीपेक्षा महत्वाची असते. मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकारच्या गोष्टी हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की लशीचा किंवा सगळ्याचा उल्लेख झाला. मुळामध्ये आपली गरज काय आहे, आपली लोकसंख्या काय आहे, आपण काय केलं पाहिजे याचा अंदाज अगोदरच यायला पाहिजे होता. तो अंदाज आपल्याला अगोदर आलेला नाही, हा द्रष्टेपणा आपला कमी पडला हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे हा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा
असं आहे की आपल्याकडे भाषावार प्रांतरचना झाली, पण या सरकारनं मात्र पक्षवार प्रांतरचना केलेली आहे. त्यामुळे जर जिथे भाजपेतर सरकार आहे त्या राज्यांना ज्या प्रकारची वागणूक मिळते, मग तिथे लस असेल किंवा काय, या सगळ्या गोष्टी. हा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा मला कळत नाही, गुजरातमध्ये असेल किंवा अन्यत्र सुद्धा रेमडेसिवीरचा साठा सरकारांना मिळत नाही, पण भाजपला मात्र मिळतो, पक्षाला मिळतो. महाराष्ट्रामध्ये पण आपण हे बघितलेलं आहे. या सगळ्या अनुषंगानं की तुमच्याकडे उपलब्धता आहे, साधन सामग्री आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि तरी सुद्धा केवळ नियोजन करण्यामध्ये आपल्याला येणारं अपयश हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरं असं की आता केवळ आपण अमेरिकेचा उल्लेख करतो आहोत, पण आता हा काळ आपण विसरला पाहिजे की अमेरिका आपल्याला काय देणार वगैरे हा मुद्दाच नाहीये. अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात घ्या, मुळामध्ये अमेरिकेमध्ये भारतीय अमेरिकनांची फार मोठी बाजारपेठ आहे, वोट बँक आहे, आणि त्यामुळे त्यांचा दबाव गट फार मोठा आहे. त्या दबावामध्ये क्वाडचा दबाव आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव आहे, भारत सरकार, अजित डोवाल वगैरे यांनी केलेले प्रयत्न, हा मुद्दा आहेच. पण तरी सुद्धा ती जी वोट बँक आहे ती वोट बँक होकल झाली आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा आपल्याला आत्मनिर्भर हा शब्द एरवी आपल्याला फार आवडतो, पण आत्मनिर्भर होण्यासाठी की अमेरिकेचा विचार करायची गरज नाही. अमेरिकेने किती मदत केली, इंग्लंडने किती मदत केली किंवा गुगलने किती मदत केली, मला असं वाटतं की यापेक्षा सुद्धा पलीकडे आत्मनिर्भर होण्यासाठी संजयजी आणि आत्मनिर्भर होण्यामध्ये राज्य आणि केंद्र, या राज्य आणि केंद्र, ऐका, राज्य आणि केंद्र याच्यामध्ये समन्वयाचा अभाव जो आहे तोही याच्यामध्ये फार मूलभूत आहे. त्यामुळे फार एकत्रितपणे, एकसंधपणे या संकटाचा सामना सगळी करावा लागणार आहे. सगळी ऐका, जनता हे विषय सगळं फक्त काही एकच मुद्दा, पाहते. आंतरराष्ट्रीय वेळ समुदायानंतर माझी जी संपत गोष्ट आली, आहे, त्यामुळे की शैलेंद्रजी मी राज्य आणि आपल्याकडे येतो केंद्र जाता आता. शैलेंद्रजी, याच्यामध्ये एका बाजूला सुद्धा समन्वय डिपेंडन्सी हा जो शब्द आहे त्या बाबतीत मला आपल्याला विचारावंसं वाटतं की अमेरिकेनं किती मदत केली, चीन किती मदत करणार आहे, पाकिस्तान किती मदत करणार आहे, त्यापेक्षा आत्मनिर्भर याकडे वळत असताना आरोग्य व्यवस्थेसंदर्भातल्या आपल्याच गरजा पूर्ण करण्यासाठी भारतानं तातडीनं कुठली पावलं उचलायची आहेत? शैलेंद्रजी. मला असं वाटतं की एकूणच आता हा जे सगळा प्रकरण घडलाय, अमेरिकेची जी निर्यात बंदी होती, हा आपल्यासाठी एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे. आपण याच्यातनं फार मोठा धडा घेतला पाहिजे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण चीनवरती विसंबून राहू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण अमेरिकेवरतीही येत्या काळामध्ये विसंबून राहू शकत नाही. एक तर संपूर्ण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधली जी सप्लाय चेन आहे ही अत्यंत कॉम्प्लेक्स आहे, आणि यासाठी जो आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला जो सगळ्यात महत्वाचा, ज्याला आपण एपीआय असं म्हणतो, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, हे फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स भारत मोठ्या प्रमाणावरती आयात करत असतो. 2019 मध्ये भारताने जवळपास $5 बिलियन 53 एपीआय हे चायनाकडनं आयात केलेले होते. आजही तुमच्याकडच्या मल्टीव्हिटॅमिन्स असतील, व्हिटॅमिन सी असेल, ए असेल, बी असेल, हे जोपर्यंत चायना त्यासाठीचा एपीआय पुरवत नाही तोपर्यंत बनू शकत नाही. पेनिसिलिन सारखं ड्रग तुमच्याकडचं जे आहे ते 100% चायना प्रोड्यूस करत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताने आता येत्या काळामध्ये एपीआय पार्क, जसे तुमच्याकडे इंडस्ट्रियल पार्क्स आहेत तसं तुम्ही ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटचे पार्क्स काढले पाहिजेत. या संदर्भामध्ये केंद्र सरकारने 26 मार्चला मागच्या वर्षी एक महत्वाकांक्षी योजना घोषित केली. 900 कोटी रुपयांची ही योजना आहे, ज्याच्यानुसार एपीआय पार्क करण्यासाठी काही इमोल्युमेंट्स, काही इन्सेंटिव्ह दिले जातील. मला असं वाटतं की भारताने ही डिपेंडन्सी कमी करून स्वतः एपीआयचं प्रोडक्शन. शैलेंद्रजी आणि संजयजी, जसं आपण म्हणताय की आपल्याला आत्मनिर्भर होण्याची वेळ आलेली आहे, तर आत्मनिर्भर कुठल्या बाबतीत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं धन्यवाद शैलेंद्रजी, धन्यवाद अतुल लोंढेजी, धन्यवाद संजय आवटेजी, धन्यवाद माधव भांडारीजी की आजची चर्चा ही कुठेही राजकीय चर्चेकडे न वळू देता खऱ्या अर्थानं देशासाठी काय अत्यंत आवश्यक आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला बायडन नडले की मोदी चुकले हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलही किंवा त्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी या समोर येतीलही. मात्र तत्पूर्वी या गोष्टींवरून राजकारण न होता देशाला आत्मनिर्भर करणं, या कोरोनाच्या संकट काळामध्ये स्वतः बाहेर पडणं, मग त्यावरती कुठल्याही इतर देशांवरती अवलंबून न राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर लोकशाही विशेषमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही विशेष.